आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ज्याचा थेट संबंध हा अयोध्येशी आहे, राजा दशरथाशी आहे, त्याच्या राण्यांशी आहे. इतकंच नाही तर हनुमानाच्या जन्माशी देखील या ठिकाणाचा संबंध आहे. त्याचबरोबर राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्माच्या कथेशी सुद्धा या ठिकाणाचा संबंध आहे. होय, आपण आहोत अकोला जिल्ह्यातील पातूर या ठिकाणी. पातूर हे एक सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पौराणिक शहर आहे. या शहराचं नावच मुळी पराशर मुनी यांच्या नावावरून पडलं असं सांगितलं जातं. या ठिकाणी आजही एक शृंगर नाला म्हणून ठिकाण आहे. हे शृंगर नाला, शृंगर ऋषी आणि त्यांची कथा आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश आणि शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. आपण आहोत पातूरमधील शृंगार नाल्यावर. या शृंगार नाल्याच्या काठावर आज रोजी महादेव बंड यांच्या शेतात एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, ज्याला शृंग ऋषीचं मंदिर असं म्हटलं जातं. हा सगळा भाग जो आहे हा खांडववनाचा भाग आहे आणि आजही या परिसरात म्हणजे वसालीसारखं ठिकाण असेल, वसाली म्हणून गाव आहे, तिथे एक सीतानाणी आहे. त्याचबरोबर लोणार सरोवरात देखील एक सीतानाणी आहे आणि या परिसरात जेव्हा आपण फिरतो तेव्हा अनेक ठिकाणी सीतानाणी आपल्याला दिसून येतात. यावरून रामायणकालीन अनेक संदर्भ या भागात आजही लोकांमध्ये आख्यायिकेच्या स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळतात. हा नाला जो आहे याला शृंगर नाला, शिंगर नाला किंवा अपभ्रंशाने सिंगल नाला देखील म्हटलं जातं. तर काय आहे हा नाला? तर शृंग म्हणून एक ऋषी होते, महान तपस्वी होते. आज ज्या ठिकाणी आपण आहोत तिथे एक भली मोठी महादेवाची पिंड होती असं सांगितलं जातं. परंतु काळाच्या ओघात जीर्णोद्धारात आता ती नाही आहे आणि नवीन पिंड आणून तिथे बसवली आहे. मंदिराच्या आजच्या रचना ज्या आहेत या आधुनिक पद्धतीच्या आहेत, परंतु इथे फार मोठा ओटा आणि चौथरा होता असं देखील इथली फार वयोवृद्ध मंडळी जी आहेत ती सांगतात. या शृंगर ऋषींची एक आख्यायिका आहे, एक कथा अशी सांगितली जाते की देव आणि राक्षसांमध्ये नेहमी युद्ध व्हायचे. यात राक्षस हे देवाला नेहमी हरवून टाकत आणि मग एकदा देवलोक हे इंद्राकडे गेले आणि त्यांनी तक्रार केली की राक्षस आम्हाला प्रत्येक वेळी हरवतात, तर तुम्ही आम्हाला मदत करा. इंद्राने त्यांना सांगितलं, अयोध्येचा जो राजा आहे दशरथ हा मोठा पुण्यवान आणि पराक्रमी राजा आहे, तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याची मदत घ्या. मग देव दशरथाकडे गेले आणि त्यांच्या मदतीसाठी दशरथ राजा कैकेयीसह इथे आले. दशरथ राजा आणि राक्षस यांच्यात युद्ध झालं. त्या लढाईत राक्षस हरले. यात राजा दशरथाने राक्षसांचा पराभव केला. यावर खुश होऊन इंद्राने राजा दशरथाला तुला काय पाहिजे ते माग असं सांगितलं, म्हणजे वर माग असं म्हणाले. त्यावर राजा दशरथ असे म्हणाले की माझ्याकडे धनसंपत्ती आहे परंतु मला पुत्रप्राप्ती नाही. इंद्राने वसिष्ठ ऋषीला बोलवले आणि सांगितले की विभांडक ऋषीचा जो मुलगा आहे शृंग त्याला अयोध्येला पाठवा. त्यानुसार इंद्राने अप्सरांना शृंग ऋषीला बोलवण्यासाठी पाठवले. आता ह्या ज्या अप्सरा होत्या त्यांनी ह्या गलांडक ऋषीचं रूप घेऊन आल्या आणि शृंग ऋषींनी त्यांना विचारलं की तुम्ही कोण? अप्सरा म्हणाल्या आम्ही गलांडक ऋषी, आणि म्हणाल्या की तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला. परंतु त्यांच्यासोबत शृंग ऋषी गेले नाहीत. अप्सरा परत आल्या. इंद्राने त्यांना विचारलं की ऋषी आले का? तर ते म्हणाले नाही. मग इंद्र असं म्हणाले की तुम्ही मोहिनी अस्त्र टाका. अप्सरा पुन्हा परत आल्या आणि त्यांनी शृंग ऋषींवर मोहिनी अस्त्र टाकलं आणि शृंग ऋषींना त्या आपल्यासोबत घेऊन गेल्या. नंतर दशरथ राजाने अयोध्येत शांता नावाच्या एका कन्येशी लग्न लावले आणि यज्ञ केला. या यज्ञातील यज्ञदेवता प्रसन्न झाली आणि यज्ञातून पिंड निघाले. ते पिंड कैकेयी, कौशल्या आणि सुमित्रा या तिघींना दिले गेले. यातील कैकेयीच्या हातावरचं जे पिंड आहे ते घारीने उचलून नेलं आणि ते अंजनीच्या हातावर पडलं.
त्यातून हनुमंताचा जन्म झाला असं सांगितलं जातं. आता कैकेयीकडे पिंड नसल्यामुळे कौसल्या आणि सुमित्रा या दोघींनी आपले पिंड तिला दिले. त्यातून राम, लक्ष्मण, शत्रुघ्न जन्माला आले असं सांगितलं जातं. आता हा जो शृंग ऋषीचा आश्रम आहे हा या पातूर शहरात या सिंगर नाल्यावर होता, ज्याला शृंगनाला असं म्हटलं जातं असं सांगतात. आता ह्या सगळ्या पुराण कथेतल्या गोष्टी आहेत, याला ऐतिहासिक पुरावे नसतात किंवा काळाच्या कसोटीवर आपण ते घासून देखील बघू शकत नाही. परंतु ज्या वदंता पिढी दर पिढी चालत आलेल्या असतात त्याच्या कुठेतरी बोलीत, भाषेत, म्हणीच्या स्वरूपात उल्लेख हे उरत असतात, शेष उरत असतात. आणि या चॅनलचा तोच प्रयत्न आहे की जे शेष आहे आणि जे विशेष आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. हा नाला या घटनेची साक्ष आहे, ज्याला सिंगर नाला, शृंग नाला किंवा अपभ्रंशाने सिंगल नाला म्हटलं जातं. हे महादेव मंदिर जे शृंग ऋषींच्या आठवणीत किंवा शृंग ऋषींचं मंदिर म्हणून इथे सांगितलं जातं, तेच तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिसरात अशी वैशिष्ट्यपूर्ण काही माहिती असेल तर कमेंट करून आम्हाला ती सांगा, आम्ही नक्की तिकडे येऊ. तोपर्यंत बघत रहा शेष विशेष, रिफ्रेश विथ निलेश.